हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी NCERT मधील फर्स्ट चॅप्टर दॅट इज रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम्स. सो याच्यामध्ये आपण NCERT रीडिंग करणार आहोत, त्यासोबतच काही इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट डाऊन करणार आहोत आणि ॲज युजल आपण पूर्ण लेसन पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल माहिती आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. आज तुमच्यासाठी एक अमेझिंग ऑफर आहे आणि ऑफर अशी आहे की फक्त 299 रुपयामध्ये तुम्हाला अनअकॅडमीचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तर हे सबस्क्रिप्शन कोणासाठी आहे, तर जे आता 11th जात आहेत, जे आता 12th जात आहेत, ज्यांची आता एक्झाम आहे नीटची, किंवा ज्यांना फक्त नीटचा सिलेबस काय असतो किंवा कशा पद्धतीने शिकवलं जातं किंवा नोट्स काय असतात वगैरे हे सगळं ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्या सगळ्यांसाठी ही ऑफर आहे. मग तुम्ही कोणत्याही स्टँडर्डमध्ये असो, तुम्हाला जर नीटचा अभ्यास कसा असतो किंवा टीचर्स कशा पद्धतीने शिकवतात, तुम्हाला जर पुढे अनअकॅडमीचं मोठं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल 1 इयरचं किंवा 2 इयर्सचं, तर त्याच्या आधी टीचर्स कसे आहेत, लाईव्ह क्लासेस कसे होतात, नोट्स कशा असतात, हे सगळं पाहण्यासाठी देखील तुम्ही हे छोटंसं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. कारण 299 रुपये सध्या तसं पाहायला गेलं तर काहींसाठी जास्त असेल, काहींसाठी कमी असतील, पण ही अमाऊंट रिझनेबल आहे कारण यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करता येणार आहेत याच पैशांमध्ये, त्यासोबतच नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. अगेन तुम्हाला लाईव्ह क्विजेसमध्ये, लाईव्ह क्लासेसमध्ये, लाईव्ह जे काही एक्झाम्स होत असतात, टेस्ट होत असतात, त्या सगळ्यांमध्ये पार्टिसिपेट व्हायला मिळणार आहे. इंडियाच्या टॉप एज्युकेटर्सकडून तुम्ही शिकू शकता. अगेन तुम्हाला या ठिकाणी डाऊट सॉल्विंग सेशन्स पाहायला मिळतील, तेही 24/7, म्हणजे कधीही डाऊट आला तरी तुम्ही तिथे विचारू शकता आणि तुम्हाला आन्सर मिळणार आहे. पर्सनलाइज्ड अकॅडमिक काउन्सिलिंग होणार आहे. तर अशा पद्धतीने खूप सारे बेनिफिट्स आहेत आणि ते पण फक्त 299 रुपयामध्ये. त्यातही तुम्हाला सुहानी 10 हा कोड वापरायचा आहे, म्हणजे तुम्ही ही ऑफर इझिली घेऊ शकता. आणि हे 45 डेजसाठी आहे, म्हणजे साधारणतः 1 महिना आणि वरचे 15 दिवस. तर एवढ्या दिवस तुम्ही फक्त 299 रुपीजमध्ये शिकू शकता, लाईव्ह क्लासेस अटेंड करू शकता. तर अशी ही ऑफर आहे. होप्स हो की सगळ्यांना ही ऑफर आवडली असेल आणि तुम्ही बरेच जण एनरोल कराल, कारण सध्याचे 10th 11th एंटर होणारे स्टुडंट्स आहेत त्यांना अजून माहिती नाही की कोणते क्लासेस जॉईन करायचे किंवा कशा पद्धतीने शिकवलं जातं. तर तुम्ही ही छोटीशी अमाऊंट भरून ऑफर बाय करू शकता आणि याच्याद्वारे तुम्हाला कळेलच की अनअकॅडमीवरती किती चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं आणि मग तुम्ही मोठे मोठे सबस्क्रिप्शन्स देखील घेऊ शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल, लाईफ स्पॅन म्हणजे काय? जेव्हा एखादा पर्सन जन्माला येतो तेव्हा ते विधी देखील आहे की त्याचा डेथ होणारच आहे. मग तो जो मधला पिरियड आहे बर्थ पासून ते नॅचरल डेथ पर्यंतचा, त्याला आपण म्हणणार आहोत लाईफ स्पॅन. आता नॅचरल डेथ म्हणजे काय? प्रत्येकाची डेथ म्हणजे होणारच आहे, बट तरीही त्याच्यामध्ये नॅचरल डेथ काय असतं, तर जेव्हा एखादा व्यक्ती पूर्ण ओल्ड एजमध्ये गेल्यानंतर जेव्हा त्याची डेथ होते तेव्हा त्याला आपण म्हणतो नॅचरल डेथ. मग जर तुम्ही अशा बऱ्याचशा बातम्याही ऐकल्या असतील की खूप 25-28 इयर्सचे यंग स्टुडंट्स आहेत किंवा यंग गर्ल्स आहेत, यंग बॉयज आहेत, त्यांचीही डेथ होते हार्ट अटॅक वगैरेमुळे. सो त्याला आपण नॅचरल डेथ म्हणू शकत नाही कारण ते खूपच यंग एज आहे. बट हे जर आपण म्हटलं की एखादा व्यक्ती आहे जो की 90 इयर्स आहे आणि मग त्याची डेथ झाली आहे, सो वी कॅन कन्सिडर त्याला आपण नॅचरल डेथ म्हणू शकतो. अगेन ते पण कुठल्याही आजारामुळे नसायला पाहिजे. सो अशी जी डेथ असेल त्याला आपण म्हणणार आहोत नॅचरल डेथ. मग हा जो लाईफ स्पॅन आहे किंवा हा जो पिरियड आहे बर्थ पासून ते नॅचरल डेथ पर्यंत, त्याला आपण म्हणणार आहोत लाईफ स्पॅन. आफ्टर दॅट नेक्स्ट मधलं तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, तुम्हाला इथे पाहायला मिळतील काही ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत आणि यांचं लाईफ स्पॅन आपल्याला लिहायचं आहे. काहींचा लाईफ स्पॅन ऑलरेडी NCERTने लिहून दिलेला आहे आणि काहींचा लाईफ स्पॅन आपल्याला लिहायचं आहे. सो फर्स्ट आहे ते म्हणजे एलिफंट. जर तुम्ही साधारणतः पाहिलं तर एलिफंटचा लाईफ स्पॅन हा 60 to 90 इयर्सचा असतो. मग आता हे बाय हार्ट वगैरे करायचं आहे का? तर हो, तुम्हाला हे बाय हार्ट करावं लागेल कारण याच्यावरती पण क्वेश्चन्स येऊ शकतात. सो साधारणतः आपण जर एलिफंटचं लाईफ स्पॅन पाहिलं तर हा येणार आहे 60 to 90 इयर्सचा. सो या ठिकाणी तुम्ही 60 to 90 असं पण मेन्शन करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रोज. रोजचा लाईफ स्पॅन असतो 5 to 7 इयर्सचा. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डॉग. डॉगचा लाईफ स्पॅन आहे 25 to 30 इयर्सचा. हे सगळे एस्टिमेट व्हॅल्यूज आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बटरफ्लाय. बटरफ्लायचा लाईफ स्पॅन असतो साधारणतः 1 to 2 वीक्स. नेक्स्ट आहे क्रो. लाईफ स्पॅन आहे 15 इयर्स. बनाना ट्रीचा लाईफ स्पॅन असतो 25 इयर्सचा. काव 25 to 30 इयर्स. नेक्स्ट आहे पॅरट 140 इयर्स. 25 to 30 नाही, 20 to 25 घ्या. ओके, सॉरी, 20 to 25 इयर्स. अरे असं का होतं, हे 20 to 25 इयर्स आहे, हे चुकलेलं आहे. नेक्स्ट आहे क्रोकोडाईल 60 इयर्स. नेक्स्ट आहे हॉर्स येईल साधारणतः 60 इयर्स. फ्रूट फ्लाय येणार आहे 2 वीक्स. नेक्स्ट आहे राईस प्लांट 3 to 4 मंथ्स. नेक्स्ट आहे टॉर्टॉइस 100 to 150 इयर्स. बेनियन ट्री येणार आहे साधारणतः 200 to 300 इयर्स. ओके. सो हे सगळे लाईफ स्पॅन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत.
आफ्टर दॅट आता तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी या लाईफ स्पॅनच्या आधारे, तर क्रोचं लाईफ स्पॅन आहे 115 इयर्स आणि पॅरोटचा आहे 140 इयर्स. सो तुम्ही जर पाहिलं तर साईज तर दोघांची ऑलमोस्ट सेम आहे, म्हणजे क्रो आणि पॅरट ऑलमोस्ट दिसायला साईज वगैरे सेम आहे, बट तरीही त्यांच्या लाईफ स्पॅनमध्ये एवढा मोठा डिफरन्स आहे. असं का? तर लाईफ स्पॅन कधीही साईजशी कोरिलेटमध्ये नाहीये, म्हणजे साईज किती आहे याच्यावरून आपल्या लाईफ स्पॅन ठरत नाही, किंवा सेम साईजचे ऑर्गॅनिझम्स असतील त्यांचं लाईफ स्पॅन पण सेम असायला पाहिजे असं पण काही नाहीये. ओके, सो त्याच्यामुळे इथे तुम्हाला एक स्टेटमेंट पाहायला मिळेल एनसीईआरटी मध्ये की जे लाईफ स्पॅन आहे ते कधीही साईजशी कोरिलेटमध्ये नसणार आहे. ओके, सो तुम्हाला ते स्टेटमेंट अंडरलाईन करून ठेवायचं आहे की लाईफ स्पॅन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर नॉट नेसेसरीली कोरिलेटेड विथ देअर सायझेस. सो तुम्ही याचं एक्झाम्पल म्हणून पॅरोट आणि क्रो लक्षात ठेवू शकता. क्रोचं लाईफ स्पॅन आहे फक्त 15 इयर्सचं आणि पॅरोटचं आहे 140 इयर्सचं. सो त्याच्यामुळे लाईफ स्पॅन आणि साईज यांचा काही संबंध नाहीये. तेच जर तुम्ही पाहिलं मँगो ट्री आणि बॅनियन ट्री किंवा पीपल ट्री यांच्या लाईफ स्पॅनमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिफरन्स आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्या ऑर्गॅनिझम्सचं जे डेथ आहे ते ठरलेलं आहे. सर्टन पिरियड नंतर किंवा सर्टन लाईफ स्पॅन कम्प्लीट केल्यानंतर त्याचं डेथ होणारच आहे. कोणतंही ऑर्गॅनिझम इमॉर्टल म्हणजे अमर असं नाहीये, म्हणजे कोणाचीच डेथ होणार नाहीये असं काही नाहीये, सगळ्यांची डेथ होतेच. पण या ठिकाणी पण एक्सेप्शन आहे, ते म्हणजे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स. आता सिंगल सेल्ड म्हणजे काय? अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, हे सगळे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांना आपण इमॉर्टल म्हणू शकतो. आता ते इमॉर्टल कसे काय आहेत? तर सपोज की हा आहे आपला अमिबा सिंपल बायनरी फीचरने डिवाइड होतो किंवा डॉटर अमिबास त्याचे तयार होतात, हे सगळं तुम्हाला माहिती आहेच. ओके, सो याच अमिबापासून याचे डॉटर अमिबा तयार झाले. तर बेसिकली याच्यापासूनच तयार झालेत, म्हणजे हाच अमिबा पुढे कंटिन्यू होतोय असंही आपण म्हणू शकतो, कारण या अमिबामध्ये आणि या डॉटर अमिबामध्ये काहीच डिफरन्स नाहीये, कारण दोघांचंही बॉडी स्ट्रक्चर सेम आहे. ऑब्व्हियसली त्या ठिकाणी कोणतंही मिओसिस नाहीये किंवा जेनेटिकली रिकॉम्बिनेशन झालं नव्हतं, त्याच्यामुळे सेमच अमिबा पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे, त्याचे रेप्लिकेट्स तयार होणार आहेत, त्याचे क्लोन्स तयार होणार आहेत. ओके, सो बेसिकली पुन्हा हा अमिबा डिवाइड होणार, याचे 2 डॉटर सेल्स तयार होतील, परत या अमिबाचे 2 डॉटर सेल्स तयार होतील. सो बेसिकली या ठिकाणी अमिबा कुठेच संपत नाहीये, म्हणजे हाच अमिबा पुढे कंटिन्यू होतोय असंही म्हटलं तरी पण चालू शकतं. सो त्याच्यामुळे अमिबा किंवा इतर पॅरामेशियम म्हणा किंवा युक्लिना म्हणा, हे जे सगळे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स आहेत हे कसे आहेत? इमॉर्टल आहेत, त्यांचं कधीच डेथ होत नाही. ओके, सो हे तुम्हाला या ठिकाणी एनसीईआरटीची लाईन लक्षात ठेवायची आहे की सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स फक्त कसे आहेत? इमॉर्टल आहेत. बाकी सगळं तुम्ही रीड करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन म्हणजे काय. आता आपण चॅप्टरच हा पाहतोय रिप्रोडक्शन, बट रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि रिप्रोडक्शन का गरजेचं आहे? थोडंसं मे बी तुम्हाला हे ब्लड दिसत असेल. ओके, झालं क्लिअर. Reproduction is defined as biological process in which an organism gives rise to young ones, म्हणजेच ऑफस्प्रिंग्स सिमिलर टू इटसेल्फ. म्हणजे काय? तुम्ही जर पाहिलं की एखादा डॉग आहे तर डॉगचं बेबी ऑब्व्हियसली डॉग किंवा पपीस असणार आहे, असं नाही की डॉगचं बेबी कॅट असेल किंवा डॉगचं बेबी मंकी असेल, असं कधी होतं का? तर नाही. सो बेसिकली रिप्रोडक्शन ही अशी बायोलॉजिकल प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये एखादं ऑर्गॅनिझम सिमिलर ऑर्गॅनिझमलाच बर्थ देतं, म्हणजे डॉगलाच बर्थ देणार आहे. ओके, सो दी ऑफस्प्रिंग्स ग्रो. आता हे डॉग पपी असेल आधी, ते मॅच्युअर होऊन त्याचं कन्व्हर्जन डॉगमध्ये होणार आहे, पुन्हा ते डॉग पपीला बर्थ देईल, परत ते पपी डॉगमध्ये कन्व्हर्ट होणार, परत त्याच्यापासून पपी तयार होईल. सो बेसिकली ही प्रोसेस अशीच चालू राहणार आहे. ओके, सो ही जी सायकल आहे की आधी बर्थ होणार, मग ते ग्रो होणार, मग त्याची डेथ होणार. सो ही सायकल पण त्याबरोबर चालूच राहते. आता रिप्रोडक्शन खूप इसेन्शियल आहे का फॉर दी सर्व्हायव्हल ऑफ दी पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल? तर नाही. पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलच्या सर्व्हायव्हलसाठी रिप्रोडक्शन तेवढंसं गरजेचं नाहीये, पण स्पीशीजच्या एक्झिस्टन्ससाठी किंवा स्पीशीजच्या कंटिन्युएशनसाठी रिप्रोडक्शन गरजेचं आहे. अगेन आय एम गोइंग टू रिपीट की पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच्या एक्झिस्टन्ससाठी किंवा पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच्या सर्व्हायव्हलसाठी रिप्रोडक्शन गरजेचं नाहीये, बट स्पीशीजच्या सर्व्हायव्हलसाठी किंवा स्पीशीजच्या कंटिन्युएशनसाठी ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शन करणं गरजेचं आहे. का? जर ऑर्गॅनिझमने रिप्रोडक्शनच नाही केलं तर ऑब्व्हियसली नेक्स्ट जनरेशन तयार होणार नाही, म्हणजे जेव्हा हे सगळे पहिले ऑर्गॅनिझम मरतील तेव्हा ही स्पीशीज या ठिकाणीच काय होणार आहे? संपणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे जर स्पीशीज कंटिन्यू करायचे असतील तर मात्र ऑर्गॅनिझम्सला रिप्रोड्यूस करणं गरजेचं आहे, बट त्याच्या स्वतःच्या सर्व्हायव्हलसाठी. आता काही इनफर्टाईल कपल्स पण असतात किंवा इनफर्टाईल ऑर्गॅनिझम्स पण असतात, तर असं आहे का की ते इनफर्टाईल आहेत म्हणून त्यांचं जगणं थांबलेलं आहे किंवा ते जगू शकत नाहीत? तर ऑफकोर्स नाही. सो म्हणजेच काय, तर या ठिकाणी ऑर्गॅनिझमच्या सर्व्हायव्हलसाठी रिप्रोडक्शन गरजेचं नाही, बट स्पीशीजच्या सर्व्हायव्हलसाठी किंवा स्पीशीजच्या कंटिन्युएशनसाठी रिप्रोडक्शन गरजेचं आहे. सो रिप्रोडक्शन एनेबल्स द कंटिन्युटी ऑफ दी स्पीशीज जनरेशन आफ्टर जनरेशन. आणि ॲज यू ऑल नो की आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये पाहिलेलं होतं की जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते फक्त स्पीशीजमध्येच रिप्रोडक्शन करू शकतात. ओके, म्हणजे स्पीशीजमध्येच फक्त रिप्रोडक्शन होतं, स्पीशीजच्या बाहेर रिप्रोडक्शन होत नाही. सो सिमिलर स्पीशीजच फक्त रिप्रोडक्शन दाखवतात.
नेक्स्ट आहे देर इज अ व्हेरी लार्ज डायव्हर्सिटी इन द बायोलॉजिकल वर्ल्ड अँड इच ऑर्गॅनिझम हॅज इव्हॉल्व्ड इट्स ओन मेकॅनिझम टू मल्टिप्लाय अँड प्रोड्यूस ऑफस्प्रिंग. The organism's habitat, its internal physiology, and several other factors are collectively responsible for how it reproduces. आता एखादा ऑर्गॅनिझम जेव्हा रिप्रोड्यूस करणार आहे तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचं हॅबिटेट काय आहे, इंटरनल फिजिओलॉजी कशी आहे, आणि इतर जे काही ॲटमॉस्फिअरमध्ये फॅक्टर्स आहेत किंवा सराउंडिंगमध्ये फॅक्टर्स आहेत ते सगळे त्या रिप्रोडक्शनवरती इफेक्ट करतातच. नेक्स्ट आहे बेस्ड ऑन वेदर देअर इज पार्टिसिपेशन ऑफ वन ऑर्गॅनिझम ऑर टू इन दी प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, इट इज ऑफ टू टाइप्स. तुम्ही जर असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल स्टडी करत असाल तर ॲज यू नो की असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फक्त सिंगल पॅरेंट असेल तरी पण ते रिप्रोडक्शन होतं. बट जर सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर त्या ठिकाणी दोन पॅरेंट्स लागतात, म्हणजे एकतर मेल पार्टनर असायला पाहिजे आणि एकतर फिमेल पार्टनर असायला पाहिजे. मग हे जे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असेल त्याचं फ्युजन होतं आणि या ठिकाणी एक झायगोट तयार होतं. मग हे झायगोट ग्रो होतं आणि यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. ओके, सो असेक्शुअल आणि सेक्शुअल हे दोन प्रोसेसेस आहेत, रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स आहेत. ओके, सो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ओळखणार कसं की कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, कोणतं असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. तर ज्या रिप्रोडक्शनमध्ये गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट नसते त्याला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि ज्या रिप्रोडक्शनमध्ये गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट असते त्याला आपण म्हणणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन. अजून बरेचसे टर्म्स आहेत की ज्याच्या आधारे तुम्ही सेक्शुअल आणि असेक्शुअलला डिफरन्शिएट करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट असणं आणि नसणं, प्रेझेन्स इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स और नॉट इन्व्हॉल्ड गॅमेट्स किंवा नॉट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. सो याच्या आधारे आपण असेक्शुअल आणि सेक्शुअल डिफरन्शिएट करू शकतो. त्यासोबतच नेक्स्ट पॉईंट असा आहे की असेक्शुअलमध्ये जे नवीन ऑर्गॅनिझम्स किंवा जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात ते एक्झॅक्टली आयडेंटिकल असतात. आयडेंटिकल म्हणजे काय, पॅरेंटशी एकदम सेम टू सेम कार्बन कॉपी असते पॅरेंटशी, त्याला आपण म्हणणार आहोत असेक्शुअल. का असं होतं, कारण ऑब्व्हियसली असेक्शुअलमध्ये फक्त सिंगल पॅरेंटच्याच गॅमेट पासून, म्हणजे याच्यामध्ये गॅमेट तर नाहीच आहेत पण सिंगल पॅरेंट पासूनच नवीन ऑर्गॅनिझम तयार होतं. सो दॅट्स वाय या ठिकाणी कसे आहेत नवीन येणारे ऑफस्प्रिंग्स आयडेंटिकल असतात. बट सेक्शुअलमध्ये जर आपण पाहिलं तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं रिकॉम्बिनेशन होतं, यांच्यामध्ये हे जेनेटिकली रिकम्बाईन होतात आणि त्याच्यामुळे जे ऑफस्प्रिंग तयार होतं तर त्याच्यामध्ये मेलचे पण काही कॅरेक्टर्स असतात, काही फिमेल्सचे पण असतात, काही दोघांच्या फ्युजनमुळे नवीन तयार झालेले पण कॅरेक्टर्स असतात. सो दॅट्स वाय या ठिकाणी जे ऑर्गॅनिझम्स असतात तर ते जेनेटिकली सिमिलर नसतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आपण अजून एक पॉईंट ऍड करू शकतो की असेक्शुअल रिप्रोडक्शन रॅपिड आहे, खूप पटकन होतं आणि सिम्पल आहे, काय त्यांना फक्त डिवाइड तर व्हायचं आहे. ओके, सो ते सिम्पल आहे. आणि पण जर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पाहिलं तर ॲज यू कॅन सी की सेक्शुअल रिप्रोडक्शन हे रॅपिड नाहीये, ही स्लो प्रोसेस आहे. कारण फर्टिलायझेशन झाल्यानंतर नवीन ऑर्गॅनिझम तयार होईपर्यंत ह्युमन्समध्ये 9 मंथचा कालावधी लागतो. ओके, सो हे खूप फास्ट होते का, तर नाही, ही स्लो प्रोसेस आहे. अगेन ती कॉम्प्लेक्स पण आहे, कारण मेल आणि फिमेल गॅमेट्स आधी फ्यूज होणार, त्याच्यापासून झायगोट तयार होणार, झायगोट डेव्हलप होणार, मग एम्ब्रिओ तयार होणार, मग एम्ब्रिओमध्ये जे फिटस आहे तर ते प्रॉपरली डिफरन्शिएट करणार, सगळे बॉडी पार्ट्स वगैरे तयार होणार आणि मग कुठे ते बेबी डिलिव्हर होणार. सो ही खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, त्यासोबतच ही कशी आहे, स्लो प्रोसेस आहे. ओके, नेक्स्ट आहे आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. म्हणजे काय, नवीन नवीन तयार होणारे जे ऑर्गॅनिझम्स असतात तर ते एक्झॅक्टली सिमिलर नसतात. ते कसे असतात, थोडेसे त्यांच्या कलरमध्ये फरक असतो, त्यांच्या इंटरनल बॉडी स्ट्रक्चर, सॉरी इंटरनल नाही म्हणू शकत आपण, एक्सटर्नल बॉडी स्ट्रक्चर मध्ये पण फरक असतो. काही काळे आहे, काही सावळे आहेत, काही गोरे आहेत, काहींचे केस ब्लॅक आहेत, ब्राऊन आहेत, वॉट एव्हर जे पण असेल ते, म्हणजे ते सगळे आयडेंटिकल नसतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता आपण पाहणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन. In this method, a single individual is capable of producing offspring. एकच सिंगल इंडिव्हिज्युअल आहे, आपल्याकडे एकच अमिबा आहे, एकच अमिबा डिवाइड होतो आणि त्यापासून 2 डॉटर अमिबा तयार होतात. ओके, सो बेसिकली असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये हे कसं आहे, युनिपॅरेंटल आहे, एकच सिंगल ऑर्गॅनिझम डिवाइड होतो आणि त्यापासून 2 ऑर्गॅनिझम्स किंवा 2 डॉटर सेल्स तयार होऊ शकतात. As a result, the offspring that are produced are not only identical to one another, but also exact copies of their parent. हे फक्त आयडेंटिकल नाहीये, तर हे एक्झॅक्ट कॉपीज आहे. एक्झॅक्टली हे अमिबा, डॉटर अमिबा प्रमाणेच दिसणार आहेत, पॅरेंट अमिबा प्रमाणे दिसणार आहेत. सो अशा पद्धतीने जे काही ऑफस्प्रिंग्स असतात जे की जेनेटिकली आणि मॉर्फोलॉजिकली सिमिलर आहेत त्यांना आपण म्हणतो क्लोन्स. ओके, क्लोन म्हणजे काय, जेनेटिकली आणि मॉर्फोलॉजिकली दोघांनीही सिमिलर पाहिजे, फक्त जेनेटिकली नाही आणि फक्त मॉर्फोलॉजिकली नाही. तर असे ऑर्गॅनिझम्स जे की जेनेटिकली पण सिमिलर आहेत, मॉर्फोलॉजिकली पण सिमिलर आहेत, त्यांनाच आपण क्लोन्स म्हणतो. एक्झाम्पल जर आपण घेतलं अमिबाचं, तर अमिबामध्ये तयार होणारे डॉटर अमिबा जेनेटिकली पण सिमिलर असतात आणि मॉर्फोलॉजिकली पण सिमिलर असतात. सो दॅट्स वाय आपण त्यांना क्लोन्स म्हणू शकतो. अगेन तुम्ही पॅरामेशियमचं एक्झाम्पल घ्या किंवा कोणतीही असे ऑर्गॅनिझम जे की असेक्शुअली रिप्रोडक्शन करतात, मोस्टली ते क्लोन्सच प्रोड्यूस करतात. ओके,
नेक्स्ट आहे, let us see how widespread asexual reproduction is among different groups of organisms. Asexual reproduction is common among single-celled organisms and plants and animals with relatively simple organization. So asexual reproduction कोणामध्ये होतं? एकतर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स मध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, बॅक्टेरिया या सगळ्यांमध्ये आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. त्यासोबतच असे काही अॅनिमल्स आणि प्लांट्स आहेत ज्यांचं बॉडी स्ट्रक्चर खूपच सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रा असेल, हायड्रा कसा आहे, निडारिया मधला अॅनिमल आहे, त्याचं बॉडी स्ट्रक्चर एवढं काही कॉम्प्लेक्स नाहीये, खूप सिंपल आहे. सो त्यांच्यामध्येही आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. स्पॉन्जेस आहेत, त्यांच्यामध्येही आपल्याला बडिंग वगैरे पाहायला मिळतं, फ्रॅगमेंटेशन सुद्धा पाहायला मिळतं. स्पायरोगायरा आहे. तर अशा पद्धतीने क्लेमायडोमोनस जर आपण प्लांट्स मध्ये पाहिले तर क्लेमायडोमोनस आहे. तर अशा पद्धतीने बरेचसे ऑर्गॅनिझम्स आहेत जे की ज्याचे स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर सिंपल आहे, ते आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवताना पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल प्रोटिस्ट असेल किंवा मोनेरा असेल, तर यांच्यामधले ऑर्गॅनिझम्स सिंगल पॅरेंटस इंडिव्हिज्युअल्सला जन्म देणार आहे, म्हणजे हे कसे आहेत, असेक्शुअल आहेत. In these organisms, cell division itself is a mode of reproduction. सो तुम्ही जर पाहिलं बेसिकली प्रोटिस्टामधले ऑर्गॅनिझम्स असतील किंवा मोनेरामधले ऑर्गॅनिझम्स असतील किंवा कुठलाही अमिबा वगैरे तुम्ही जर घेतला तर त्यांच्यामध्ये सेल डिवाइड होणं, ओके, सेल डिवाइड होणं आणि रिप्रोडक्शन हे कसं आहे, एकच प्रोसेस आहे. म्हणजे सेल डिवाइड होणं यालाच आपण रिप्रोडक्शनही म्हणू शकतो, कारण बेसिकली हे सिंगल सेलच आहे. सो हे सेल जेव्हा डिवाइड होणार आहे आणि यांच्या डिव्हिजनला आपण ए मायटोसिस म्हणतो. ओके, ए मायटोसिस म्हणजे काय, या ठिकाणी जस्ट सेल डिवाइड होतात, यांच्यामध्ये कुठेही कॉम्प्लेक्स अशी प्रोसेस नाहीये मायटोसिस प्रमाणे. सो जस्ट सेल यांच्यामध्ये न्यूक्लियस वगैरे डिवाइड होतात आणि सेल मधून कट होणार आहे. ओके, कट होणार आहे म्हणजे सेल मधून डिवाइड होणार आहे आणि यापासून नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होतात. सो बेसिकली इथे सेल पण डिवाइड होते आणि नवीन ऑर्गॅनिझम्स पण तयार होतात. सो इथे रिप्रोडक्शन आणि सेल डिव्हिजन दोन्ही फिनोमिना सेमच आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, मेनी सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन मध्ये काय होतं की ऑर्गॅनिझम्स दोन इक्वल हाल्फ्स मध्ये डिवाइड होतात. फॉर एक्झाम्पल अमिबा आहे, पॅरामेशियम आहे. आता जर आपण बायनरी फ्युजन पाहिलं तर बायनरी फ्युजन मध्ये 3 टाइप्स आहेत. कोणते कोणते 3 टाइप्स आहेत? 3 ह्या किंवा 4 हे घेऊ शकतो आपण, बट अकॉर्डिंग टू एनसीईआरटी 3 टाइप्स आहेत बायनरी फ्युजन. लेट मी राईट. ओके, सो बायनरी फ्युजन मध्ये पहिला आहे ते म्हणजे ट्रान्सव्हर्स बायनरी, सिंपल बायनरी फ्युजन घेऊया आपण आधी. अमिबा सारखं सिंपल बायनरी फ्युजन. सिंपल बायनरी फ्युजन कशामध्ये होणार आहे? अमिबामध्ये. म्हणजेच काय, हा आहे आपला अमिबा, जस्ट हा मधून डिवाइड होतो आणि 2 नवीन डॉटर सेल्स तयार करणार आहे. सो बेसिकली याला आपण काय म्हणू शकतो, सिंपल बायनरी फ्युजन अमिबामध्ये होणार आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे ट्रान्सव्हर्स. आता ट्रान्सव्हर्स कोणामध्ये होतं तर पॅरामेशियम मध्ये. सो लेट अस सी की हा आहे आपला पॅरामेशियम. तर पॅरामेशियम असा एक्झॅक्टली ट्रान्सव्हर्सली काय होतो, डिवाइड होतो आणि यापासून इथे नवीन पॅरामेशियम असे तयार होणार आहेत. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. थर्ड आहे ते म्हणजे लॉन्जिट्युडिनल. तुम्ही जर युग्लिना वगैरे पाहिलं, ओके, हा आहे आपला युग्लिना. तर युग्लिना असं एक्झॅक्टली मधून कट होतो आणि 2 नवीन ऑर्गॅनिझम्स यापासून, म्हणजे 2 नवीन युग्लिना यापासून तयार होतात. सो याला आपण म्हणतो लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. अजून एक प्रकार आहे तो बायनरी फ्युजन मध्ये, तो आहे मल्टिपल बायनरी फ्युजन. सो मल्टिपल बायनरी फ्युजन आपण एनसीईआरटी मधून पाहूया. आय होप की तुम्हाला हे 3ही प्रकार कळले असतील बायनरी फ्युजनचे. एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सिंपल बायनरी फ्युजन म्हणजे काय, कुठूनही कोणत्याही प्लेन मधून जरी आपण डिवाइड केलं 2 पार्ट्स मध्ये तरीही त्यापासून 2 नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होतात. हे मोस्टली अमिबामध्ये पाहायला मिळतं आणि कधी फेवरेबल कंडिशन्स मध्ये, जेव्हा कंडिशन कशी असेल, फेवरेबल असेल. नेक्स्ट आहे ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. आपल्याला पॅरामेशियम मध्ये पाहायला मिळतं आणि या ठिकाणी जेव्हा डिव्हिजन होणार आहे ते नेहमी हॉरिझॉन्टली झालं पाहिजे. नेक्स्ट आहे युग्लिनामध्ये डिव्हिजन लॉन्जिट्युडिनली होतं, म्हणजे असं उभं होणार आहे आणि हे आपल्याला युग्लिनामध्ये पाहायला मिळणार आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. इन ईस्ट द डिव्हिजन इज अनइक्वल अँड स्मॉल. हे तुम्हाला बऱ्याचदा एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. इन ईस्ट द डिव्हिजन इज अनइक्वल अँड स्मॉल बर्ड्स आर प्रोड्युस्ड that remain attached initially to the parent cell, which eventually gets separated and mature into new yeast cell. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे प्रोसेस आहे बडिंगची. तर बडिंग मध्ये काय होणार आहे, हे आहे आपले ईस्ट. ओके, सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, त्या ठिकाणी एकच न्यूक्लियस वगैरे आहे. सो हे न्यूक्लियस काय होतं, इथे डिवाइड होतं. सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लियस काय होतं, डिवाइड होतं आणि न्यूक्लियस जाणार आहे, या ठिकाणी एक बड तयार होतं याच्यामध्ये. सो तुम्ही जर पाहिलं तर पॅरेंट ऑर्गॅनिझम म्हणजे हे पॅरेंट आणि हे जे नवीन तयार झालेलं डॉटर ऑर्गॅनिझम आहे हे खूप, म्हणजे यांच्यामध्ये साईज मध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. सो हे इक्वली डिवाइड झालेत का, नाही, हे अनइक्वली डिवाइड होणार आहेत. सो आता हे मधून डिवाइड होतात आणि हे छोटंसं आहे, हे जेव्हा मॅच्युअर होईल किंवा प्रॉपरली स्वतःचं फूड वगैरे जे पण असेल ते स्वतः करू शकत असेल तर तेव्हा हे या बॉडीमधून बाहेर पडणार आहे आणि ॲज अ न्यू ईस्ट किंवा ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून ते सर्व्हाइव्ह करणार आहे.
बट इनिशियली जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे मदर बॉडीला अटॅच आहे आणि यांच्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्युशन नाहीये किंवा दोन इक्वल साईजचे ऑर्गॅनिझम्स तयार नाही होत. तर पॅरेंट सेल आणि न्यू डॉटर सेल यांच्यामध्ये साईजमध्ये डिफरन्स आहे. सो दॅट्स वाय अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे किंवा अनइक्वल साईज आहे असं आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. आणि तुम्हाला बऱ्याचदा एमसीक्यूज मध्ये पण याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याला आपण बडिंग म्हणतो आणि त्याचे नवीन इथे या ठिकाणी तयार झालेलं आहे याला आपण म्हणणार आहोत बड. ओके, हे तर तुम्हाला माहिती असेलच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अनफेवरेबल कंडिशन. अनफेवरेबल कंडिशन म्हणजे काय? ज्या ठिकाणी प्रॉपर अमाऊंट मध्ये फूड नाहीये, वॉटर नाहीये, जी कंडिशन त्या ऑर्गॅनिझमला सर्व्हाइव्ह करायला सुटेबल नाहीये, अशा कंडिशनला आपण अनफेवरेबल कंडिशन म्हणतो. अंडर अनफेवरेबल कंडिशन द अमिबा विथड्रॉस इट्स स्युडोपोडिया अँड सिक्रीट्स दी 3 लेयर्ड हार्ड कव्हरिंग. 3 लेयर्ड आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या हार्ड कव्हरिंगलाच आपण सिस्ट. सो जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असेल तेव्हा अमिबा काय करणार आहे? ॲज यू नो की अमिबाला काय असतात? स्युडोपोडिया असतात फॉर द लोकोमोशन. सो हे जे सगळे स्युडोपोडिया आहेत ते अमिबा काय करणार आहे? विड्रॉ करणार आहे. ओके, म्हणजे हे जे बाहेर असे कडेला असतात स्युडोपोडिया, तर ते काय करणार आहे? अमिबा विड्रॉ करणार आहे. आणि त्या सगळ्या स्युडोपोडियाच्या बदल्यात म्हणजे ते सगळे स्युडोपोडिया जे आहेत तर ते या ठिकाणी अमिबाच्या भोवती असे 3 लेयर्स तयार करतात. ओके, हा आहे फर्स्ट लेअर, हा आहे सेकंड लेअर, असे 3 लेयर्स अमिबाच्या भोवती तयार होतात. आणि हे जे लेयर्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत सिस्ट. आणि हे लेअर खूप टफ असतात जेणेकरून अमिबाचे जे आतमध्ये जे अमिबा आहे त्याला कोणतंही म्हणजे त्याला प्रोटेक्शन मिळावं यासाठी हे टफ लेअर असणार आहेत. ओके, किती असतात? 3 असतात. हार्ड कव्हरिंग असतं ज्याला आपण म्हणणार आहोत सिस्ट. आता हे जे फिनोमिनॉन आहे की कव्हरिंग बाहेर आहे आणि अमिबा आत आहे त्याला आपण काय म्हणतो? इन्सिस्टेशन. कव्हरिंग कसं आहे? बाहेर आहे, अमिबा कुठे आहे? आत आहे. सो आपण म्हणणार आहोत एन किंवा इन्सिस्टेशन. आणि वेन फेवरेबल कंडिशन रिटर्न्स, आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल तेव्हा हे जे इन्सिस्टेड अमिबा आहेत तर ते काय करतात? आतमध्येच डिवाइड होतात. कसं डिवाइड होणार आहे? फक्त कॅरिओकिनेसिस होणार आहे, सायटोकिनेसिस होणार नाही. ओके, फक्त कॅरिओकिनेसिस होतं. या ठिकाणी न्यूक्लियस डबल होतात आणि खूप सारे अमिबा तयार होतात. आफ्टर दॅट सायटोकिनेसिस होऊन खूप सारे अमिबा तयार होतात. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल तेव्हा हे या ठिकाणी थोडंसं ब्रस्ट होतं. ओके, ब्रस्ट होतं म्हणजेच काय? असं थोडंसं रप्चर होणार आहे किंवा थोडंसं इथून असं फुटणार आहे. अरे सगळंच फुटलं रे. ओके, बट थोडासा रप्चर या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीने. आणि इथून रप्चर झाल्यानंतर सगळे जे काही छोटे छोटे अमिबा आहेत किंवा डॉटर अमिबा आहेत ते इथून असे बाहेर पडणार आहेत. ओके, आता हे जे बाहेर पडणं आहे किंवा जे रप्चर होणं आहे ते वॉल किंवा सिस्ट वॉल याला आपण म्हणतो एक्सिटेशन. ओके, एक्सिटेशन. आतमध्ये येणं याला आपण काय म्हटलं होतं? इन्सिटेशन. बाहेर पडणं याला आपण काय म्हणणार आहोत? एक्सिटेशन. कारण हे आता फुटली ना किंवा ती वॉल रप्चर झाली. सो दॅट्स वाय त्याला आपण म्हणणार आहोत एक्सिटेशन. आणि जेव्हा एक्सिटेशन होतं तेव्हा यामधून खूप सारे मायन्यूट अमिबा जे आहेत किंवा याला आपण स्युडोपोडिओस्पोर्स असंही म्हणू शकतो कारण ते स्युडोपोडिया क्लोज होऊन त्याच्यापासून तयार झाले होते. त्याच्यापासून म्हणजे त्याच्या आतून तयार झाले होते. सो याला आपण स्युडोपोडिओस्पोर्सही म्हणू शकतो किंवा मायन्यूट अमिबा पण म्हणू शकतो. याच्यामधून बाहेर पडतात आणि सराउंडिंग मध्ये येतात, मग ते हळूहळू ग्रो होतात. आणि हे जे फिनॉमिनॉन आहे याला आपण म्हणतो स्पॉर्युलेशन. ओके, कारण हे थोडक्यात स्पोर्सच झाले ना, हे छोटे छोटे अमिबा म्हणजे स्पोर्सच झाले. सो हे स्पोर्स बाहेर पडणं या पूर्ण प्रोसेसला आपण म्हणणार आहोत स्पॉर्युलेशन. याला मल्टिपल फ्युजन असं सुद्धा म्हटलं जातं. सगळ्यात आधी आपण पाहिलं होतं की अमिबा काय करतो? सिंपल बायनरी फ्युजन दाखवतो. बट कधी? जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल तेव्हा. पण जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असेल, जेव्हा अमिबाला असं वाटणार आहे की आपण या कंडिशनसाठी सुटेबल नाही आहोत किंवा ही कंडिशन आपल्या सर्व्हायवलसाठी सुटेबल नाहीये, तेव्हा अमिबा काय करणार आहे? स्पॉर्युलेशन किंवा मल्टिपल फ्युजन करणार आहे. आपल्या भोवती एक 3 लेअरचं साइस्ट तयार करणार आहे. त्या सिस्टच्या आतमध्ये ते स्वतःला डिवाइड करणार आहे. जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल तेव्हा ते सिस्ट रप्चर होईल किंवा तिथून फुटेल आणि त्याच्यामधून सगळे जे स्मॉल मायन्यूट अमिबा असतील किंवा त्याला आपण स्युडोपोडिओस्पोर्सही म्हणू शकतो ते बाहेर पडणार आहेत आणि ते ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून सर्व्हाइव्ह करू शकतात. या फिनॉमिनॉनलाच आपण स्पॉर्युलेशन असंही म्हणू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट या पेजवरती तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला काही झू स्पोर्स पाहायला मिळतात. झू स्पोर्स कोणामध्ये असतात? क्लेमायडोमोनसमध्ये असतात. सो हे जे स्पोर्स आहेत हे मोटाईल स्पोर्स आहेत. मोटाईल म्हणजे काय? याला फ्लॅजेला आहे ज्याद्वारे हे स्वतःहून ट्रॅव्हल करू शकतात. ओके, सो हे आहे झूस्पोरॅन्जियम. याच्यामधून हे सगळे झू स्पोर्स बाहेर पडणार आहेत आणि झू स्पोर्स मोस्टली आपल्याला अल्गीमध्ये वगैरे पाहायला मिळतात. त्यात एनसीआरटीचे एक्झाम्पल आहे ते म्हणजे क्लेमायडोमोनस. नेक्स्ट आहे कोनिडिया. हे आहे कोनिडिओ 4 ज्याच्यावरती कोनिडिया अटॅच्ड आहेत. आणि हे जे कोनिडिया आहेत हे आपल्याला मोस्टली फंगसमध्ये वगैरे पाहायला मिळतात. हे कोनिडिया कसे आहेत? मोटाईल नाही आहेत, नॉन मोटाईल आहेत. याच्यामध्ये कुठेही फ्लॅजेला वगैरे पाहायला मिळत नाही. नेक्स्ट आहे हायड्रा. हायड्रामध्ये काय होतं की या ठिकाणी
इथे एक छोटंसं बर्ड तयार होतं आणि या बर्ड मध्ये इथे छोटासा एक म्हणजे बेबी हायड्रा किंवा डॉटर हायड्रा असं आपण याला म्हणू शकतो ते तयार होतं. हे हायड्रा जेव्हा लहान आहे किंवा जेव्हा इमॅच्युअर आहे तोपर्यंत हायड्रा म्हणजे पॅरेंट हायड्राच त्याला सगळं डायजेशन किंवा न्यूट्रिशन वगैरे देत असतं. जेव्हा हायड्रा पूर्णपणे मॅच्युअर होतं तेव्हा तिथून असं कट होतं आणि इथे नवीन असं म्हणजे नवीन ॲज अ हायड्रा नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून या ठिकाणी ग्रो व्हायला सुरू करणार आहे. ओके, सो याला आपण म्हणू शकतो बडिंग. नेक्स्ट आहे जेम्युल्स. जेम्युल्स इन स्पॉन्ज. जेम्युल्स म्हणजे याला आपण गेम्युल्स किंवा जेम्युल्स म्हणू शकतो. तर बेसिकली तुम्ही जर पाहिलं सपोज की हे आहेत आपले स्पॉन्जेस. स्पॉन्जेसला आकार नसतो ते कसेही असतात, सो आपण कसेही ड्रॉ करू शकतो. हे आहे त्यांचं सबस्ट्रेट की ज्याच्यावरती ते आहेत, कारण स्पॉन्जेस हे कसे आहेत एका ठराविक ठिकाणी असतात. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे आहे आपलं ऑस्क्युलम. इथे मध्ये सगळे ऑस्ट्रिया असतात आणि याच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणणार आहोत जेम्युल. जेम्युलमध्ये आतमध्ये खूप सारे आर्किओसाइट्स असतात. आता हे जे आर्किओसाइट्स आहेत आपल्या बॉडीमध्ये कसे स्टेम सेल्स असतात की जे कोणत्याही सेलमध्ये डिफरन्शिएट होऊ शकतात, त्याचप्रमाणे यांच्या बॉडीमध्ये असणार आहेत आर्किओसाइट्स. आर्किओसाइट्स. ओके, सो हे जे आर्किओसाइट्स आहेत हे कोणत्याही सेलमध्ये डिवाइड होऊन कन्वर्ट होऊ शकतात. आणि हे जे आहेत या ठिकाणी स्पाइन्स आहेत. हे स्पाइन्स जस्ट फॉर प्रोटेक्शन आहेत, याचं जास्त काही काम नाहीये, प्रोटेक्शनसाठी आहेत. आणि याच्यामधून हे जे आर्किओसाइट्स आहेत हे आर्किओसाइट्स कोणत्याही सेलमध्ये डेव्हलप होऊ शकतात. एक जेम्युल पासून एकच स्पॉन्ज तयार होऊ शकतं आणि हे कधी करणार आहे स्पॉन्जेस जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असेल तेव्हा. मोस्टली फेवरेबल कंडिशनमध्ये बडिंग किंवा फ्रॅगमेंटेशन दाखवलं जातं, पण जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असेल तेव्हा स्पॉन्जेस काय करतात, जेम्युल बाहेर फेकतात. आतमध्ये खूप सारे जेम्युल्स असतात. एक जेम्युल एका स्पॉन्जला बर्थ देणार आहे किंवा एक स्पॉन्ज त्यामधून तयार होणार आहे. ओके, सो हे खूप सारे असे जेम्युल्स बाहेर पडतात अनफेवरेबल कंडिशनमध्ये. काटे यासाठीच आहेत की कोणीही म्हणजे हे डिस्ट्रॉय होऊ नये, बेसिकली प्रोटेक्शनसाठी आहे त्याच्याभोवती असे स्पिक्युल्स. आणि याच्यामधून एक आर्किओसाइट्स आतमधली बॉडी तयार करत जातं आणि एक नवीन स्पॉन्ज तयार होतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे members of kingdom fungi and simple plants such as algae reproduce through special asexual reproductive structures, and the most common of the structures are zoospores. zoospores आपण आताच पाहिले, क्लेमायडोमोनास एक्झाम्पल होतं. याला आपण म्हणणार आहोत झूस्पोर्स, ज्यांना फ्लॅजेला असतं आणि ते कसे आहेत, मोटाईल आहेत. सो मोस्ट कॉमन जर कुठलं स्ट्रक्चर असेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर तर ते आहे झूस्पोर्स. आता हे कसे आहेत, मोटाईल आहेत, हे तुम्हाला बऱ्याचदा एक्झाम्पल्स मध्ये विचारलं जातं. मोस्टली जर आपण अल्गेमध्ये वगैरे पाहिलं तर अल्गे मोस्टली म्हणजे सगळेच नाही बट मोस्टली झूस्पोर्स थ्रू रिप्रोडक्शन करतात आणि फंजाय मोस्टली कोनिडिओस्पोर्सने किंवा कोनिडियाने रिप्रोड्यूस करतात. अदर मोस्ट कॉमन असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आर कोनिडिया. कोनिडियाचं एक्झाम्पल आहे पेनिसिलियम, एक प्रकारचं फंजाय आहे. सो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पेनिसिलियम. बर्ड्स मोस्टली हायड्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जेम्युल्स स्पॉन्जेसमध्ये किंवा कोरिफेरन्समध्ये पाहायला मिळतं. सो हे एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत. झूस्पोर्स असेक्शुअल स्ट्रक्चर आहे, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, जे की आपल्याला अल्गीमध्ये वगैरे पाहायला मिळतं. फंजायमध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे कोनिडिया, पेनिसिलियममध्ये म्हणजेच फंजायमध्ये पाहायला मिळतं. बर्ड्स हायड्रामध्ये आणि जेम्युल्स स्पॉन्जमध्ये किंवा कोरिफेरन्समध्ये. सो यू हॅव लर्न्ड अबाउट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन क्लास 11. Is vegetative reproduction also a type of asexual reproduction? Yes, exactly. Vegetative reproduction सुद्धा asexual reproduction एक प्रकार आहे, कारण व्हेजिटेटिव्ह मध्ये कुठेही गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट नाहीये, गॅमेटचं फ्युजन नाहीये. सो दॅट्स वाय ते पण एक प्रकारचं asexual reproductionच आहे. Is the term clone applicable to the offspring formed by vegetative reproduction? तर जर नवीन तयार होणारे ऑर्गॅनिझम्स मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली सिमिलर असतील तर नक्कीच आपण त्यांना क्लोन आहेत असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे while in animals and other organisms, simple organisms, the term asexual is used unambiguously. In plants, the term vegetative reproduction is frequently used. आपण मोस्टली ॲनिमल्ससाठी किंवा इतर ऑर्गॅनिझमसाठी असेक्शुअल रिप्रोडक्शन असं टर्म वापरतो, बट प्लांट्समध्ये आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे टर्म वापरू शकतो, कारण दोघांचंही मिनिंग सेमच होतं. प्लांट्समध्ये युनिट्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन सच ॲज रनर आहे, रायझोम आहे, सकर आहे, ट्यूबर आहे, ऑफसेट आहे, बल्ब आहे, आर ऑल कॅपेबल ऑफ गिव्हिंग राईज टू न्यू ऑफस्प्रिंग्स. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, ॲज यू ऑल नो की तुम्ही मॉर्फोलॉजीमध्ये पाहिलं असेल, पोटॅटो हे काय आहे, मॉडिफाईड स्टेम आहे. ओके, सो याच्यामधून जेव्हा आईजमधून नवीन नवीन प्लांट्स अराईज होतात, सो हे जे स्ट्रक्चर आहे जे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगल आहे ते काय आहे, आईज आहे या ठिकाणी, आणि याला आपण म्हणणार आहोत ट्यूबर. ओके, ट्यूबर. नेक्स्ट आहे ते म्हणजे जिंजर. जिंजरमध्ये काय होतं की या ठिकाणी असे बर्ड्स टर्मिनल एंड्सवरती असे बर्ड्स तयार होतात आणि या बर्ड्स पासून नवीन नवीन
जे जिंजर आहे ते तयार होत राहतं. या ठिकाणी ऍडव्हेंटिशियस रूट्स आहेत, तिथे नोड्स आहेत. ओके, सो ॲज यू ऑल नो की जिंजर पण एक प्रकारचं मॉडिफाईड स्टेमच आहे, कारण नोड्स फक्त स्टेमवरती असतात, रूट्समध्ये नसतात. सो बेसिकली या ठिकाणी जे बर्ड्स तयार होत आहेत यापासून नवीन नवीन जिंजर्स जे आहेत ते तयार होतात. आणि हे जे अशा पद्धतीने हॉरिझॉन्टली जेव्हा हे एक रूट म्हणजे हे जे स्टेम आहे ते जेव्हा हॉरिझॉन्टली जमिनीमध्ये असणार आहे तर तेव्हा याला आपण म्हणणार आहोत रायझोम. ओके, सो हे रायझोम आहे. नेक्स्ट आहे याला आपण म्हणणार आहोत बल्बिल. बल्बिल आपल्याला एगेफ मध्ये पाहायला मिळतं. एगेफ किंवा एगेव जे असेल ते अगेफ म्हणतात मोस्टली याला. तर या बल्बिल मधून काय होणार आहे, अशा पद्धतीने इथून नवीन नवीन प्लांट्स जे आहेत किंवा नवीन नवीन ऑर्गॅनिझम जे आहेत ते अराईज होतात. नेक्स्ट आहे ब्रायोफायलम. ब्रायोफायलम मध्ये बेसिकली काय होतं, हे जे आपलं लीफ आहे, लीफवरतीच नवीन नवीन बर्ड्स यायला लागतात आणि या बर्ड्स मधूनच नवीन नवीन प्लांट तयार होतं. सो बेसिकली याला आपण ॲडव्हेंटिशियस बर्ड्स असंही म्हणू शकतो. आणि अगेन हे जे ब्रायोफायलम आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे ऑफसेट. ऑफसेटमध्ये काय होतं, तर बेसिकली हे जे आपलं प्लांट आहे याचे रूट्स असे तयार होतात आणि हे रूट्समध्ये हे जे आपलं एक स्टेम आहे तर ते स्टेमच असं हॉरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये येणार आहे आणि हे स्टेम परत इथून नवीन नवीन प्लांट्स तयार करणार आहे याच्या नोड्स पासून. सो वरती प्लांट तयार होतात म्हणजे वरती शूट बॉडी तयार होते आणि खाली रूट बॉडी तयार होते. अगेन हे स्टेम कर्व होणार आहे, पुढे जाणार आहे. अगेन इथे नोड पासून प्लांट म्हणजे शूट बॉडी तयार होणार आहे आणि खाली रूट बॉडी तयार होणार आहे. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत ऑफसेट. ऑफसेट आपल्याला कशा कशामध्ये पाहायला मिळतं, वॉटर हँडसेटमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे जसं एक्झाम्पल आहे ते म्हणजे युकोर्निया. युकोर्नियालाच आपण टेरर ऑफ बेंगॉल असंही म्हणतो, कारण हे खूप सुंदर दिसतं म्हणून ऍक्च्युली बेंगॉलमध्ये आणलं गेलं होतं. बट याने खूप फास्टली हे रिप्रोडक्शन करतं आणि याच्यामुळे पूर्ण वॉटर बॉडीज ज्या आहेत त्या अशा स्टक होतात. स्टक म्हणण्यापेक्षा पूर्ण वॉटर बॉडीजवरती क्लिअरच तयार होतो या सगळ्या युकोर्नियाचा आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लांट बॉडीमधून ड्रेन करतात. सो दॅट्स वाय एक्वॅटिक ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना ऑक्सिजन घेता येत नाही किंवा त्यांना ऑक्सिजन पुरत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची डेथ होते. तर अशा पद्धतीने बरेचसे दुष्परिणाम आहेत युकोर्नियाचे. जसे की त्याला ते खूप सुंदर दिसतं म्हणून आणलं गेलं होतं, बट त्याचा दुष्परिणामच जास्त पाहायला मिळाले. सो हर सुंदर दिखने वाली चीज अच्छी नहीं होती है. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अजून काही एक्झाम्पल्स आपण पाहिले होते ते पण त्यांना आपण कंप्लीट करूया. सकर्स. सकर्समध्ये काय काय येतं, बनाना येणार आहे, त्यासोबतच पायनॅपल येतं सकर्समध्ये. रायझोमचं आपण एक्झाम्पल पाहिलं, टर्मरिक किंवा जिंजर. ट्युबर्स एक्झाम्पल आहे पटॅटो. रनरचं एक्झाम्पल मध्ये तुम्ही घेऊ शकता ग्रासेस. तुम्ही जर ग्रास पाहिले कुठलेही बागेतले वगैरे ग्रास, तर ते सपोज की हा ग्रास आहे तर ग्रासचे रूट्स अशा पद्धतीने एकमेकांना अटॅच असतात. इथे परत दुसरा ग्रास, इथे परत दुसरा ग्रास. ओके, सो तुम्ही एक ग्रास उपटलं तर सगळे ग्रासेस उपटले जातात. सो हे आहे रनर. हे एक्झाम्पल आहे रनरचं. ऑफसेट आपण आत्ताच पाहिलं. बल्ब म्हणजे काय, तुम्ही जर कांदा वगैरे पाहिलं तर कांदा बेसिकली असा समथिंग असतो. ओके, सो कांदा जर तुम्ही पाहिलं तर कांदा काय आहे, ते जे त्याचे पाकळ्या आहेत तर ते काय मॉडिफाईड लीव्ज आहेत. सो त्याला आपण बल्बी स्ट्रक्चर किंवा बल्ब स्ट्रक्चर म्हणू शकतो. त्याच्यामध्ये मॉडिफाईड लीव्ज आहेत. इथे डिस्क प्रमाणे स्टेम असतं ह्याचं कोणाचं, ओनियनचं. आणि अशा पद्धतीने हे जे बल्बी स्ट्रक्चर आहे या ठिकाणी हे काय आहेत, मॉडिफाईड लीव्ज आहेत. याला आपण बल्ब म्हणतो. इवन दो तुम्ही गार्लिकमध्ये पण त्या पाकळ्या पाहिलेल्या असतील, सो ते पण काय आहे, मॉडिफाईड लीव्जच आहेत. सो त्याला पण आपण बल्बमध्येच इन्क्लूड करतो. आणि हे जे सगळे स्ट्रक्चर्स आहेत ज्याच्यामधून रिप्रोडक्शन होणार आहे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगल्स असं म्हणतो. ऑब्वियसली since the formation of these structures does not involve two parents. याच्यामध्ये कुठेही दोन पेरेंट्स नाही आहेत, सिंगल पेरेंटल आहे, एकच पेरेंटल आहे. कुठेही तुम्हाला ह्याच्यामध्ये गॅमेट्सचं इन्व्हॉल्वमेंट पाहायला मिळणार नाही. सो या प्रोसेसला आपण म्हणू शकतो की हे असेक्शुअल आहे. इन सम ऑर्गॅनिझम्स इफ दी बॉडी ब्रेक्स इन टू डिस्टिंक्ट पीसेस. जर तुम्ही पाहिलं स्पायरोगायरामध्ये वगैरे, ओके, सपोज की हा आहे आपला स्पायरोगायरा. तर स्पायरोगायरा मध्ये काय होतं, अचानक या ठिकाणी बॉडी ब्रेकडाऊन होते दोन फ्रॅगमेंट्समध्ये. सो बेसिकली इथे मग काय होतं, दोन स्पायरोगायरा तयार होतात आणि हे दोन्ही स्पायरोगायरा परत मॅच्युअर होऊन ॲज अ इंडिव्हिज्युअल स्पायरोगायरा म्हणून ग्रो होतात. ओके, सो जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम दोन डिस्टिंक्ट फ्रॅगमेंट्समध्ये किंवा पीसेसमध्ये ब्रेकडाऊन होणार आहे आणि त्याच्यापासून प्रत्येक पीस हा इंडिव्हिज्युअली ग्रोथ दाखवू शकतो, याला आपण म्हणणार आहोत फ्रॅगमेंटेशन. बेसिकली आपण हायड्रामध्ये बडिंग पाहिलं होतं. हायड्रामध्ये फ्रॅगमेंटेशन सुद्धा होतं. तुम्ही जर स्पॉन्जेस वगैरे पाहिले तर स्पॉन्जेसला तुम्ही कुठूनही कट केलं, सपोज की या ठिकाणाहून आपण स्पॉन्जेसला कट केलं किंवा ते स्वतः कट झाले तरी पण याच्यापासून आपण पुन्हा एकदा नवीन स्पॉन्जेस उघडलेला पाहू शकतो. ओके, सो याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनचं खूप चांगलं एक्झाम्पल आहे ते म्हणजे स्पायरोगायरा. You must have heard about the scourge of the water bodies or about the terror of Bengal. आताच आपण याच्याबद्दल माहिती पाहिली. This is nothing but the aquatic plant water hyacinth, which is one of the most invasive weeds. वीड आहे, एक प्रकारचे वीड म्हणजे काय, गवत आहे.
फाउंड ग्रोईंग वेअर एव्हर देअर इज स्टँडिंग वॉटर. ज्या ठिकाणी स्टँडिंग वॉटर असेल, स्टँडिंग म्हणजे एकदम स्टील असं वॉटर नाही. तुम्ही जर तलाव किंवा नदी वगैरे पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे इकोर्निया पाहायला मिळतं. इकोर्निया पण म्हणतात त्याला, वॉटर हॅसिंथ पण म्हणतात त्याला, किंवा टेरर ऑफ बेंगॉल पण म्हणतात. याचा उच्चार खूप जण वेगळ्या पद्धतीने करतात. नो प्रॉब्लेम, उच्चाराशी आपल्याला काही करायचं नाहीये, आपल्याला फक्त MCQs मध्ये मार्किंग करायचंय. नेक्स्ट आहे, तर बेसिकली हे जे युकोर्निया आहेत हे काय करतात की पाण्यामधलं सगळं ऑक्सिजन ड्रेन करतात, म्हणजे खेचून घेतात, आणि ज्याच्यामुळे फिशला ऑक्सिजन राहत नाही किंवा ते ऍब्झॉर्ब करू शकत नाहीत, रेस्पायर करू शकत नाहीत, आणि त्याच्यामुळे त्यांची डेथ होते. ओके, सो त्याच्यामुळे याला टेरर म्हणजे एक आपत्ती विपत्ती असं आपण याला म्हणू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्याबद्दल तुम्ही 13th आणि 14th चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहालच. You may find it interesting to know that this plant was introduced in India because of its beautiful flowers and shape of leaves. हे खूप सुंदर फ्लावर्स आहेत, खूप छान लीव्सचा शेप आहे, त्याच्यामुळे यांना आपण इंडियामध्ये आणलं होतं. बट हे याच्यामुळे खूप जास्त दुष्परिणाम व्हायला लागले. सिन्स इट कॅन प्रपोगेट व्हेजिटेटिव्हली ॲट अ फिनॉमिनल रेट, म्हणजे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते रिप्रोड्यूस करतात, खूप कमी वेळामध्ये ते रिप्रोडक्शन करतात, खूप जास्त रिप्रोडक्शन करतात, आणि दॅट्स वाय हा प्रॉब्लेम अराईज झाला. Are you aware how plants like potato, sugarcane, banana, ginger, dahlia are cultivated? Have you seen small plants emerging from the buds, म्हणजे ज्याला आपण आईज म्हणतो, ऑफ द पोटॅटो ट्युबर, फ्रॉम द रायझोम ऑफ बनाना अँड जिंजर. अगेन मी तुम्हाला मगाशी सकर्समध्ये बनानाचं एक्झाम्पल दिलं होतं, रायझोममध्येही आपण बनानाचं एक्झाम्पल घेऊ शकतो. सो ट्युबरमधून, आईजमधून कशा पद्धतीने नवीन नवीन प्लांट्स तयार होतात, किंवा बर्ड्समधून नवीन नवीन प्लांट्स कशा पद्धतीने तयार होतात, याच्याबद्दल तुम्ही काही ऐकलंय का? ओके, सो असं इथे विचारलेलं आहे. तर बेसिकली हे जे नवीन नवीन आईज ओपन होत, आईज म्हणजेच काय, ते जे बटाट्याच्या वरती ते जे स्ट्रक्चर तयार झालं होते त्याला आपण काय म्हणतो, आईज. तर बेसिकली हे नोड्स पासून अराईज होणार आहे. ओके, नोड्स तुम्ही ऑलरेडी मॉर्फोलॉजीमध्ये पाहिलेलं असेलच 11th स्टँडर्डमध्ये. तर बेसिकली नोड्स पासून हे आय लाईक स्ट्रक्चर वगैरे तयार होणार आहे, आणि याच्यापासून मग नवीन ऑर्गॅनिझम तयार होतं. जर तुम्ही हे सॉइलमध्ये डॅम्प केलं, किंवा सॉइलमध्ये जर तुम्ही हे ठेवलं, त्याला प्रॉपरली वॉटर वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं, तर यापासून छान नवीन प्लांटही तयार होतं. Similarly, adventitious buds arises from notches present at margin of leaves. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं ब्रायोफायलम मध्ये, तर लीव्सच्या मार्जिन मधून असे प्रॉपरली बर्ड्स या ठिकाणी तयार झालेले आहेत, याला आपण ॲडव्हेंटिशियस बर्ड्स म्हणतो, आणि याच्यापासूनच नवीन प्लांट तयार होतं, आणि ते नवीन प्लांट ॲज अ इंडिव्हिज्युअल प्लांट म्हणून ग्रो करणार आहे. तर ते पण त्याचं नाव काय आहे, ब्रायोफायलम. This ability is fully exploited by gardeners and farmers for commercial propagation of such plants. It is interesting to note that asexual reproduction is the common method of reproduction in organisms that have a relatively simple organism like algae असेल, fungi असेल, and that they shift to sexual method of reproduction just before the onset of adverse conditions. सो काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की जे युजली असेक्शुअल रिप्रोडक्शनने म्हणजे रिप्रोड्यूस करतातच, पण जेव्हा अनफेवरेबल कंडिशन वगैरे येईल तेव्हा ते शिफ्ट करतात स्वतःला सेक्शुअल मेथडमध्ये, सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये. ओके, जेव्हा ॲडव्हर्स कंडिशन असेल, जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असेल, अनसुटेबल कंडिशन असेल तेव्हा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, असेक्शुअल म्हणजेच व्हेजिटेटिव्ह ॲज वेल एज सेक्शुअल मोड्स ऑफ रिप्रोडक्शन आर एक्झिबिटेड बाय दी हायर प्लांट्स. On the other hand, only sexual mode of reproduction is present in most of the animals. प्लांट्स मध्ये जर आपण पाहिलं तर हायर प्लांट्स मध्येही काही प्रमाणामध्ये आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळतं, बट ॲनिमल्स मध्ये असं काही नाहीये. ॲनिमल्स मध्ये मोस्टली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत, किंवा जे प्रोटिस्टा मधले वगैरे जे आहेत, तेच फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात. अदरवाईज बाकीचे सगळे ऑर्गॅनिझम्स हे सेक्शुअलीच रिप्रोडक्शन करत असतात. तर अशा पद्धतीने आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर